सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी आता पूर्णपणे बंद करण्यात आले अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे। एरवी मे महिन्याच्या तप्त उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणीसाठा रस्ता तळाला जातो। धरणातून पाणी मिळणं कठीण होतं, परंतु यंदा प्रथमच वळवाच्या जोरदार पावसामुळे धरणात एकाच दिवशी 2% म्हणजेच 1 टीएमसी पाणी वधारलंय। त्यामुळे यंदा नागरिकांना दिलासा मिळालाय। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2,06,26,000चं दान देण्यात आलंय। उन्हाळी सुट्ट्यांमुळे लाखो भक्तांनी देवीकडे भरभरून दान अर्पण केलंय। वक्फ सुधारणा कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून देशभर सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत नांदेडमध्ये निषेध सभा घेण्यात आली। हा कायदा धार्मिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणारा असल्यामुळे रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ फैजपूर तालुक्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली। पावसामुळे तापमानात मोठी घट झाली। वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला। खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं गुड न्यूज दिली आहे। 7 कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा होणार असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरती प्रतिवर्ष 8.25% व्याज मिळणार आहे। सरकारनंही या निर्णयाला मंजुरी दिली। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरती असलेला आणि पीडीएमएलओ मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपुलाचं काम पूर्ण होत आलं असलं तरी 10 जूनपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे। तसंच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल सुद्धा पूर्ण होत आला असून हा पूल जून महिन्यात खुला करण्यात येणार आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील केल्याची माहिती पोलिसांनी दिली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी निलेश चव्हाण तसंच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय। त्यावरती सुनावणी होईल आणि मग वैध कारण आढळल्यास हा शस्त्र परवाना रद्द होईल। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। नागरिकांना वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनबाबतची काही महत्त्वाची माहिती दिली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 300 किलोमीटर लांबीचा वायडक्ट तयार करण्यात आलाय। नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं रेल्वे विभागाची चाचणी पूर्ण झाली आहे। अंतिम अहवाल मिळताच नागपूर पुणे नागपूर तसंच नागपूर मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे। महाराष्ट्रात प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू असून वित्त वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विकल्या गेलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्या महाराष्ट्रात विकल्या गेल्यात, तर दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये उत्तर प्रदेशानं अव्वल क्रमांक पटकावलाय। नोकरीच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ मिळणं हा महिलांच्या जगण्याचा अधिकाराचाच एक पैलू आहे। कुठलीच कंपनी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील 668 रिक्त पदं सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत। ऑनलाईन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे। पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील पाण्याची मागणी तसंच पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाली आहे। त्यामुळे पालिका विभागाच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा मिळाला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं डिजिटल कामकाज सुरू करण्यात आलंय। 1 एप्रिलपासून 31,000हून अधिक कागदपत्र 3,716 नस्तीचे कामकाज डिजिटल पद्धतीनं पूर्ण केलंय। त्यामुळे महापालिकेचं संपूर्ण कामकाज डिजिटल झालंय। स्थानिक रहिवाशांनी केलेली मागणी आणि पर्यावरण प्रेमींनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय। या सगळ्या गोष्टी लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेनं पवई तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली। या पार्श्वभूमीवर 5 यंत्रांच्या मदतीनं जलपर्णी काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय। उरण इथल्या महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांपासून मुक्त करण्यासाठी जेएनपीएनं पुढाकार घेतलाय। मार्गावरती उभी करण्यात येणारी वाहनं हटवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे कंटेनर वाहन मुक्त मार्ग होण्याची आशा आता निर्माण झाली आहे। नवी मुंबई परिसरात सिडकोनं उभारलेल्या वसाहतींमधील नागरी सुविधांची कामं यापुढे महापालिकेमार्फत करण्याचा महत्त्वाचा निर्णय नगर विकास विभागानं प्रधान सचिव असित गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आलाय।
11वीच्या 20,92,000 जागांसाठी सोमवारपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात 11वीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. या अंतर्गत कॅप फेरीसाठी 18,77,839 जागा तर विविध कोट्यांअंतर्गत 2,14,511 जागा उपलब्ध आहेत. सीबीएसईनं देशभरातील आपल्या सर्व शाळांमध्ये भाषा शिक्षण विषयक धोरण जारी केले. त्यानुसार सीबीएसई शाळांमध्ये पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशानं आणि नॅकनं लागू केलेल्या नव्या पद्धतीनुसार मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनासाठी अद्यापही सीडीसीची स्थापना न केलेल्या महाविद्यालयांना दणका देण्यात आलाय. 73 महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या सहकार्यानं उन्हाळी 2025 सत्र परीक्षांचे पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झालेत. पहिल्या टप्प्यात जवळपास 37 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आलेत. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे आणि सुशील हगवणेचे बंदूक परवाने रद्द करण्यात आलेत. पोलिसांनी वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेली चांदीची भांडी आणि कार देखील जप्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांची पुण्यातल्या घरी जाऊन भेट घेतली. हगवणे कुटुंबियांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे सरकारचे प्रयत्न असतील आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी कसपटे कुटुंबाला दिलं. जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्यामध्ये 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी कथित ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. वैष्णवी हगवणे प्रकरणी शिवसेना उबाटा पक्ष आक्रमक झालाय. मुंबईतील लालबागमध्ये उबाटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. वैष्णवीनं आत्महत्या केली नाही, तिला जबर मारहाण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली असा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. वैष्णवीच्या पतीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करुणा मुंडेंनी केली. मंत्री पंकजा मुंडेंनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कसपटे कुटुंबाचं सांत्वन केलं. दरम्यान कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी कुटुंबाला दिलं. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्र विकासाचं व्हिजन मांडलं. यावेळी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यात आले. 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेच्या वाटेवरती आहेत. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगदीश गुप्ता निर्णायक भूमिका घेणार आहेत. गोंदियातील उबाटाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाहरुख पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. चिपळूणमध्ये शिवसेना उबाटाला मोठा धक्का बसणार आहे. उबाटाच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले विनोद झगडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेला विनोद झगडे उपस्थित होते. 26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये भाजपची शंखनाद सभा होणार आहे अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. ऑपरेशन सिंधूरच्या यशाचा शंखनाद, भारतीय सैन्य दलाच्या शौर्याचा शंखनाद आणि आगामी स्थानिक निवडणुकांचा हा शंखनाद असेल असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. भाजप आमदार मिहिर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मिहिर कोटेचा यांच्या ऑफिसजवळ त्यांच्या ड्रायव्हरला पकडून एका इसमानं धमकावलं आणि कोटेचांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला पकडलं असून पुढील तपास सुरू आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी एमआयडीसी जळीतकांड दुर्घटनेतील मंसुरी आणि बागवान कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. सोलापुरातील अक्कलकोट एमआयडीसीमधील सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या आगीत मंसुरी आणि बागवान कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. अहिल्यानगरच्या चौंडीच्या विकासाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 681 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. तर आराखड्याचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती राम शिंदेंनी दिली. पंढरपूरच्या केम रोपळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे पावसाचं पाणी साचून रस्ते चिखलमय झालेत. रस्ता दुरुस्तीचं काम मंजूर होऊन सुद्धा बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कमलापूर इथे आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांनी हाकलून लावलं. बीडच्या नाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्रांसाठी ग्रामस्थांकडून पैशाची मागणी केल्याचा ग्रामसेवकाचा व्हिडिओ समोर आलाय. पैसे नसतील तर उसने घ्या पण आम्हाला पैसे द्या असं म्हणत ग्रामसेवक ग्रामस्थांवरती दबाव आणत असल्याचं समोर आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध विकास कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान तातडीनं कामं पूर्ण करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
वाशिमच्या जवळका परिसरात बिबट्यानं शेतकऱ्यावरती हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालाय. वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नाफेडच्या माध्यमातून 16 केंद्रांवरती खरेदी प्रक्रिया सुरू राहणार आहे. तूर खरेदीचा दर प्रति क्विंटल 7,500 इतका निश्चित करण्यात आला असून 28 मेपर्यंत तूर खरेदी सुरू राहील. कराड चिपळूण मार्गावरती सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या कामादरम्यान ट्रक अडकल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने रस्ता खोदल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. ठाण्यात गेल्या 48 तासात 19 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका 21 वर्षीय तरुणाचा कोरोना आणि हाय डायबिटीजमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बीडच्या वंजारवाडीमध्ये माजी सरपंचासह एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्यांवरती बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपुरात डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी एक दर्शन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं.